बुद्ध धम्माचे तत्वज्ञान जो कोणी स्वीकारेल, जो कोणी अंमलात आणेल, जो कोणी आचरण करेल, त्यांचे जीवन सुखमय, समाधानी आणि सुखी समृद्ध होईल। त्यामुळे बुद्ध आणि धम्म सर्वांनी वाचले पाहिजे, आचरण केले पाहिजे, पंचशीलाचे पालन केले पाहिजे, दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे आणि बुद्ध विहार दरवेळी उघडले पाहिजे। त्यामध्ये बुद्ध धम्माचे वाचन झाले पाहिजे। हे जनरेशन झालं तर बुद्ध धम्माचे प्रचार प्रसार व धम्म वाढवणे होय। बुद्ध धम्मात वाईट व्यसनाला महत्व नाही असे मत भंते शीलभद्र बोधी यांनी व्यक्त केले। ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथील वर्षावासानिमित्त उपासकांना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले। सकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत मेडिटेशन व सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत बुद्ध धम्माच्या ग्रंथाचे वाचन असे 3 महिने उपक्रम सुरू आहे। या प्रसंगी तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे, उपाध्यक्ष अशोक रंगारी, सूर्योदय रंगारी, पुष्पा बडोले, सुलभा हुमने, शालू नंदेश्वर, नंदा कोचे, संगीता मेश्राम, शीतल नागदेवे, सविता राऊत, प्रतिमा राऊत, शशिकला सांगोलकर, नलिनी करमकर, गीता खंडारे, उत्तमा गटपायले, स्वर्णमाला गजबिये, चंदन मेश्राम व इतर संख्या प्रसंगी उपस्थित। आपण भिक्खू संघामध्ये काम करता भिक्खू आहात, तर बौद्ध आणि धम्म किंवा बौद्ध धम्म वाढण्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्खू संघातर्फे कोणते प्रयत्न सुरू आहेत? बाकीच्या लोकांना मी नाही सांगू शकणार। बाकीचे लोक जे आहेत त्यांच्यावर मी टीका टिप्पणी करणार नाही। जे बघावं, अंगावर काश्य वस्त्र घेतलं म्हणजे स्वतः आम्ही भंतेजी झालो असा जे आवाज आणतात ती गोष्ट वेगळी। परंतु मी जे आहे, जेव्हापासून मी यामध्ये आलो, धम्मामध्ये आलो किंवा त्याचा एक भगवंताचा पुत्र म्हणून म्हणा किंवा शिष्य म्हणून म्हणा, ज्यावेळी मी इथं आलो या धम्मामध्ये त्यावेळीपासून मी श्रामणेर होतो। त्याही वेळेला मी वर्षवास करत होतो आणि नंतर उपसंपदा झाली तर त्याच्यामध्येही मी त्याच्याविषयी माहिती सांगत असतो आणि हे माझं कार्य ज्याला आपण आजीवन म्हणतो तोपर्यंत चालू राहील। मी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावात जाऊन वर्षवास घेतो आणि तिथल्या लोकांना तो जर आवडला तर मला एकच म्हणायचं आहे, त्या गावची लोकसंख्या कितीही असू द्या बुद्धिस्ट लोकांची, पण त्याच्यामधून 1-2 लोकांच्या जर आचरणामध्ये परिवर्तन झालं तर मी म्हणेन मी धन्य झालो, अन्यथा मलाही समाधान मिळणार नाही आणि ते जसे आहेत तसे ते राहतीलच। याच्या पलीकडे मला त्यांच्याविषयी काही सांगता येणार नाही आणि माझं कार्य जे आहे तर मी ठामपणे विश्वासाने सांगू शकतो की तुम्ही मी जिथं जिथं गेलो तिथं जाऊन जरी विचारलं तरी ते लोक मी सांगितल्यापेक्षा भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात, स्वतःची स्तुती स्वतः जे करते त्याच्यासारखा मूर्ख कोणीच नाही, त्याची स्तुती दुसऱ्याने केली पाहिजे। आणि म्हणून तुम्ही माझे जिथं जिथं वर्षवास झाले तिथं जाऊन त्यांना विचारा। आता तिकडे आलापल्ली अहेरी तिकडे तर नाही जाऊ शकत तुम्ही, पण हे जवळजवळचे जे आहे, इथं माझा भंडाऱ्याला झाला, भंडाऱ्याच्या नंतर आपण पुढे जर गेलो तर हिंगणघाटला झाला, त्याच्या बाजूलाच वडनेर नावाचा खेड आहे, ह्या जवळच्या एरियात सांगतो। तिथे गेल्यानंतर तुम्हाला माझा प्रसार आणि प्रचार कसा आहे हे माहीत होईल। बाकीच्या भंतेजीसाठी मी काही बोलू शकणार नाही। सर, भंतेजी, शिवरामेरे मद्यपामाद ठाणा वेरवणी शिक्कापदम समाधी आणि हे पंचशिलेमधील एक तत्व आहे। त्या दृष्टिकोनातून पाहिजे त्याप्रमाणे याचा अंमल होताना दिसत नाही। खूप लोक व्यसनाधीन झालेले आहेत, दारू अजूनही पित आहेत। काय सांगाल त्यांना, काय मार्गदर्शन कराल? हे बघा, माणूस हा स्वतःच्या मनाचा राजा असतो, पण भगवंतांनी सांगितलं की माणसाचं मनच हे राजा आहे। जे काही करायचं असलं ते ठरवत असते। मग आता काही लोकांना जर वाटत असेल की बाबासाहेबाच्या पुण्याईनं गाडी आली, माडी आली, साडीवाली आली, पेमेंट भरगतचं आहे, तरी ते धम्मापासून दूर जाऊन हे जे तुम्ही 5वं शील सांगितलं ते प्राशन करत असतील तर त्यांच्यासारखे शहाणे तेच आहेत। आमच्यासारख्या लोकांनी सांगण्याची गरज काही भासत नाही। शेवटचा प्रश्न आहे भंतेजी, आपण एवढे वर्षावर ठिकठिकाणी घेत आहेत, उपासकांची काय प्रतिक्रिया आहे, त्याच्यामध्ये काय बेनिफिट, काय परिवर्तन झालेलं आपल्याला वाटतो? हे बघा, परिवर्तन करणं हे स्वतःवर असते।
मी याचं परिवर्तन झालं असं सांगू शकणार नाही. पण त्यांच्या ज्या काही तुम्ही जे विचारता की त्या लोकांच्या भावना काय म्हणतात, तर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी ते म्हणतात की छान आहे, चांगलं आहे, असं आहे, तसं आहे. पण मी निघून गेल्यावर भगवान बुद्ध म्हणतात की माझ्यासारख्या माणसावर जर लोक आरोप करतात तर सर्वसामान्य बंदीजीवर ते आरोप करणारच आहेत. आणि म्हणून या लोकांपासून आपल्याला शिकायचं नाही, आपल्याला लोकांना शिकवायचं आहे. आणि म्हणून यांच्यामध्ये परिवर्तन किती झालं, ते दारू सोडतील का किंवा ते पेतील का, याच्यावर कोणीही निर्बंध घालू शकत नाही किंवा आपण त्याला म्हणूही शकत नाही. ठीक आहे, आपल्यासमोर तो म्हणेल की ठीक आहे बंदीजी, मी आजपासून सोडतो. पण मी निघून गेल्यानंतर तो आणखी जर प्यायला लागला, त्याला जबाबदार मी नाही, त्याला जबाबदार तो स्वतः आहे. आणि त्याचं मन आहे, त्याच्या मनाची जे काही त्याला वाटत असलं त्या मनानुसार किंवा त्याच्या विचारानुसार ते करत असते. त्याच्यामुळे प्रत्येकानं प्रयत्न करून बघितले. बुद्धाला जाऊन आज 2600 वर्षे झाले, पण त्यानंतर 2500 वर्षानंतर भारतामध्ये एक बोधिसत्व जन्माला आले. ते बोधिसत्व म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी सुद्धा या समाजाला पुढे नेण्याचा, बदल करण्याचा खूप प्रयत्न केला. आता एक ते संविधानामध्ये त्यांनी ते लिहिलं. म्हणून लोकांना आरक्षणानुसार नोकऱ्या मिळत गेल्या. नोकऱ्या मिळत गेल्यानंतर ज्याला काय म्हणतात आला पैसा, की ते काय येते, गर्व येते का अहंकार येते, त्यानुसार ते लोक त्या पैशाचा उपयोग करून समाजामधल्या चांगल्या उपासकाला सुद्धा जय भीम करायला मागत नाही. आणि भंतीजी जर असले तर भंतीजी चालले असले ना तर आपलं डोकं बाजूला करून किंवा आपले डोळे नजर बाजूला करून तिथून गाडी घेऊन फरार निघून जातात. म्हणजे अशा जर मानसिकता असल्या लोकांच्या, तर त्यांच्याकडून त्यांचं परिवर्तन झालं हे म्हणणं तेवढं मला वाटणार नाही. कारण हे माझ्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत. काहीच लोक कुठेही जरी भेटलो तर वंदानी बंदीजी म्हणतात, पण मी ही ज्ञान प्लस नवयान याचा बंदीजी असल्यामुळे मी बाबासाहेबाचा जय भीम सुद्धा घेतो. लोकांनी मला जय भीम म्हणलं तरी मी म्हणू शकतो. कारण बाबासाहेबांनी जर आम्हाला किंवा आमच्या पूर्वजाला दीक्षा दिली नसती तर आम्ही बौद्ध म्हणून इथं फिरलो नसतो, वावरलो नसतो. बाबासाहेबांचे जेवढे उपकार आहेत हा धम्म देण्यासाठी, बुद्धाची ओळख करून देण्यासाठी तेवढं कोणीही प्रयत्न केले नाही. शेवटी लोक त्यांना सुद्धा बेईमान झाले, एवढंच मला म्हणायचं आहे. त्यांच्यासारखे प्रगाढ पंडित जर समाजासाठी एवढी तळमळ करत असतील, त्यांच्यामुळे जरी लोकांमध्ये राहणीमानामध्ये फरक पडला असेल, परिवर्तन झालं असेल, पण विचारात झाला नसेल, त्याला बाबासाहेब जबाबदार नाही, त्यांना बंदीजी जबाबदार नाही. स्वतःची जबाबदारी स्वतःला उचलावी लागेल. त्यावेळेला हा धम्माचा गाडा पुढे आपल्याला रेटता येईल, थोडाफार तरी, किंचित. म्हणून बाबासाहेबांनी गाडी त्यांनी म्हणलं, कडे हो हा धम्म मी फार मेहनतीने पराकाष्ठेने इथपर्यंत आणून ठेवला. तुम्हाला जर पुढे नेता येत असला तर तुम्ही नेऊ शकता, अन्यथा त्याला जागेवरच राहू द्या, मागे येऊ देऊ नका. नाहीतर लोक म्हणतील की बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा एवढा चांगला नसावा, म्हणून लोक त्याच्यापासून दूर जात आहेत. तर बाबासाहेबांचं ते ऐकायला तयार नाही, तर भक्तीची लोकांचं ते कसं ऐकतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक मन आहे, ती मन अशी आहे की स्वतःच्या डोळ्यामधलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यामधलं पुसळ दिसते. आणि सर्व लोकांची नजर हे फक्त काशाय वस्त्रधारी जो माणूस आहे किंवा जी स्त्री आहे तिच्याकडे विशेष असते आणि त्याच्यावर ते टीका टिप्पणी करण्यात अग्रेसर असतात. याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही. धम्मामध्ये जर काही करायचं असलं तर फक्त 14 एप्रिल विजयादशमी आणि बुद्ध जयंती या दिवशी प्रेसचे लावलेले कपडे काय, ते जॅकेट काय वगैरे ते घेऊन पुढे मिरवतात. फक्त एका दिवसासाठी ते स्वतःला बुद्ध उपासक म्हणून घेतात, बाकी त्यांना कोणीही महत्त्व देत नाही. आणि असे दाखवणारे भरपूर माझ्या जीवनात आले आणि मी बघितले सुद्धा, पण त्यांच्यामध्ये कोणतेही परिवर्तन झालं नाही 3 दिवसाच्या पलीकडे. याच्या पलीकडे मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. शेवटचा प्रश्न आहे सर तुमच्यासाठी. साकोलीमध्ये 3 महिन्याचा हा जो वर्षावास आहे, याच्यामध्ये साकोली येथील
बौद्ध उपासकांचा काय प्रतिसाद आहे थोडक्यात सांगा. हे बघा कसं आहे, सुरुवातीला कितीही ब्रिलियंट माणूस आला किंवा कितीही गावंढळ आला तर 7-8 दिवस तर त्यांच्या प्रतिक्रिया काहीच नसतात. पण ज्या वेळेला उपस्थिती वाढते त्यावेळेला आपल्याला वाटते की काहीतरी आपण सांगतो हे या लोकांना पटत आहे, म्हणून त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनुसार ते इथं येतात, श्रवण करतात आणि इथून निघून जातात. त्याच्यामध्ये परिवर्तन ते करतील याची गॅरंटी नाही. कारण मी इथं देशनेमध्ये सुद्धा म्हणत असतो की दाखवणारा धम्म नको आपल्याला आचरणातील धम्म पाहिजे. आता हा वर्षभर चालू आहे म्हणून सकाळी 5ला येणे, त्यातही दांड्या मारणे आणि परत 3 महिने झाल्यानंतर मात्र या बुद्धविहाराला कुलूप लागणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे, एवढंच मी म्हणेन. आणि त्यांच्याकडून जो प्रतिसाद मिळत आहे ते सध्या मी आहे तोपर्यंत चांगला वाटत आहे, पण मी गेल्यानंतर काय होते हे मी सांगू शकणार नाही.